आजकाल कोणी कथा करायला, द्रव्याची आसे कथा करणे जे सायासे, द्रव्याची आशे पुराण सांगती, पैसे मिळाले म्हणून कथा, कुठं अभ्यास नाही, कुठं. सुतऋषी बोलतात, हे शौनकादिकांनो ऐका, मी तुम्हाला शिवपुराण कथा श्रवणाचा विधी सांगतो. काय विधी आहे? दैवज्ञम तो समाहोय संतोषच जनान्वितः. शिवपुराणाची कथा करायची असेल तर पहिल्यांदा मुहूर्त साधा. मुहूर्त काढून ज्योतिषी ब्राह्मणाला बोलवा. ब्राह्मणाला बोलून शिवपुराणाचं महत्त्व जाणून घेऊन एखाद्या मंदिरामध्ये शिवपुराणाची कथा करा. महादेवाचं मंदिर असेल तर अति उत्तम आहे. शिवालयाचे तीर्थेवा, शिवालय नसेल तर एखाद्या तीर्थावर कथा करा. तीर्थ नसेल तर वापी गृहे थवा, घरी कीर्तन करा, शिवपुराण करा. घरात शिवपुराण नसेल करता येत तर कुठेही तुम्ही शिवपुराणाची कथा करा. शिवमंदिरात, तीर्थामध्ये, वनामध्ये, घरामध्ये, कुठल्याही ठिकाणी तुम्ही शिवपुराणाची कथा करू शकता. व्यासपीठाचं निर्माण, व्यासपीठ कसं असावं याचा विचार केला. श्रोत्यासाठी, वक्त्यासाठी काही नियम सांगितले. श्रोत्यासाठी नियम सांगितले, वक्त्यासाठी काही नियम सांगितले. पहिल्यांदा श्रोत्याचे नियम सांगतात. श्रोत्याने वक्त्याच्या सन्मुख बसून कथा ऐकावी. उत्तरमुखो भवेद वक्ता श्रोता. श्रोत्याच्या, वक्त्याच्या समोर बसून कथा ऐकली पाहिजे. त्याचबरोबर कथा श्रवण करत असताना कोणी कोणी केली पाहिजे? बालक, वृद्ध, युवा, दरिद्री, दुर्बळ. बालो युवस्था वृद्धो वा दरिद्रो वापि दुर्बल. नीच बुद्धीच्या माणसाने कथा कधी श्रवण करू नये. केली तरी फरक पडणार नाही. करोडो योनीमध्ये जन्म घेऊन सुद्धा दुःख भोगावं लागत असेल आणि कथा जर श्रवण केली तर मुक्त होतो. वक्त्याच्या अगोदर श्रोत्याने यावं. एक वेळा जेवण करावं. मंडपात आल्यानंतर बसलेल्या जागेवरूनच व्यासपीठाकडं हात जोडून दर्शन घ्यावं. नंतर जमिनीवर बसावं. वक्त्यासाठी काही नियम सांगतात. वक्ता कसा असावा? पुराणज्ञ शुचिर्दक्ष शांतो विजित मत्सर साधू कारुण्यवान वाग्मी वदेत पुण्य कथामिमा. वक्त्याला सर्वात पहिल्यांदा ग्रंथाचं ज्ञान असावं, संस्कृतचं ज्ञान असावं, श्लोकाचं ज्ञान असावं. त्याचबरोबर श्लोकामध्ये कोणते कोणते छंद त्याचं ज्ञान असावं. वक्ता विरक्त असावा. वक्ता कथा सांगत असताना पैसे मिळतात म्हणून कथा सांगणारा नसावा. नाथ महाराजांनी याच्याबद्दल बाळासाहेब एक प्रकरणच तयार केलंय. कथाकार नाथबाबांच्या गात्यात आहे का? आजकाल कोणी कथा करायला, द्रव्याची आसे कथा करणे जे सायासे. द्रव्याची आशे पुराण सांगती, पैसे मिळाले म्हणून कथा. कुठं अभ्यास नाही, कुठं चिंतन नाही, कुठं व्याकरण नाही, काही संबंध नाही, श्लोकाचा संबंध नाही. कुठंतरी यूट्यूबला ऐकायचं, ह्याचं त्याचं ऐकायचं आणि सुरू केल्या कथा. बरं, कथा केल्या भागवताच्या झाल्या. मग महाराज शिवपुराण येतंय का? हो येतंय. ग्रंथ आहे का? नाही. रासवे महाराजाकडून आणतो ना उसना. बऱ्याच जणांना माझ्याकडून ग्रंथ नेला शिवपुराणाचा. अण्णा आमचे साक्षीला. महाराज नवरात्र आली, आता आम्हाला देवी भागवत करायचं. हो जमतंय आपल्याला, केलेत आपण. ग्रंथ विचारतो ना एखाद्या महाराजाला, ग्रंथ नाही. फक्त पैसे मिळतात म्हणून कथा नाही केली पाहिजे. माझे गुरुजी सांगत असतात, एक विद्वान ब्राह्मण 12 वर्ष भागवताचं त्याने अभ्यास. वाटलं की याला त्याला कथा सांगण्यापेक्षा एखाद्या मोठ्या
राजाला कथा सांगतो. राजा बोले चल आले. राजाला कथा सांगितली की कमीत कमी राजा 5-50 कोटी तरी देईल. राजा आहे ना, त्या काळात मोहरा होत्या, सोन्याचे नाणे होते, आता कोटीत आहेत. म्हणून विचार केला, राजाकडे गेला. पण राजा सुद्धा त्याच पद्धतीचा होता, ब्रह्मज्ञानी होता, दशरथासारखा राजा होता. त्यांनी सांगितलं आता माझ्याकडे वेळ नाही, एक काम कर, तू काय कर, 1 वर्षाने माझ्याकडे कथा सांगायला ये. राजाच्या लक्षात आलं की हा द्रव्याच्या लोभाने कथा सांगायला आलाय. राजाने सांगितलं ठीक आहे. ते म्हणलं ठीक आहे. 1 वर्षाने आणि 1 वर्षात जवळजवळ 5-6 वेळा पुन्हा भागवत वाचलं. पुन्हा गेला. पुन्हा गेल्यावर राजाने सांगितलं, राजाच्या लक्षात आलं अरे आणखी याच्याबद्दल थोडीशी पैशाची याला द्रव्याची आशा आहे. याला भागवताचा कथेचा यथार्थ अर्थ लागला नाही, पण कथेतून अर्थ कसा प्राप्त करायचा याचा भाव याच्या मनात. म्हणून हा कथा सांगण्यासाठी आलाय. म्हणून राजाने सांगितलं आणखी माझ्याकडे वेळ नाही, तू एक काम कर, 6 महिन्याने. हा परत गेला. परत 6 महिन्याने पुन्हा 4-5 वेळा कथेचं चिंतन केलं, भागवताचं चिंतन केलं. पुन्हा गेला. राजाने सांगितलं अरे आलास पण आणखी 3 महिने माझ्याकडे वेळ नाही. 3 महिन्याने त्याने 3 महिन्यात पुन्हा भागवताचे 3 पारायणे केले. पुन्हा गेला. राजाने सांगितलं आणखी 1 महिना थांब, माझ्याकडे काम आहे. सध्या फवारण्या सुरू आहेत, बाळ्या सुरू आहेत, खुरपायचं झालंय थोडं आणि फवारण्या बाळ्या सुरू आहेत. म्हणून पुरुषांची संख्या कमी आहे, खुरपायचं जवळजवळ झाल्या असल्यामुळं माता माऊल्यांची संख्या पहिल्या दिवशी बऱ्यापैकी आहे. म्हणून 1 महिना थांब. तो मला ठीक आहे, पण यांनी पुन्हा पुन्हा चिंतन केल्यामुळं याला भागवताचा यथार्थ कथेचा अर्थ लागला आणि कथेचा यथार्थ अर्थ लागल्यामुळे आता कथेतून अर्थ प्राप्त करायची इच्छाच राहिली नाही. गुरुजी हा गेलाच नाही. महिना झालं, 2 महिने झालं, 3 महिने झालं, 6 महिन्याने राजा त्याच्या घरी गेला आणि राजाने विचारला रे कथा सांग ना. त्याने सांगितलं महाराज त्यावेळेला मला खरा भागवताचा अर्थ कळाला नव्हता, कथेतून अर्थ कसा प्राप्त होईल या उद्देशाने मी तुमच्याकडे आलो होतो, पण आता मला खरा भागवताचा यथार्थ अर्थ कळालाय. आता यथार्थ अर्थ कळल्यामुळे माझी कथा करा ऐसा म्हणेल जो कोणा. आता मी माझी कथा करा, माझं कीर्तन करा. आता मी असं इथून पुढे कोणाला म्हणणार नाही, कारण की मला खरा अर्थ कळालाय. ज्याला खरा कथा आणि कीर्तनाचा अर्थ कळाला ना तो कधीच म्हणणार नाही माझी कथा ठेवा आणि माझं कीर्तन ठेवा. पण ज्याला खरा एखादा लागतो का आपला मेळ एखादा कीर्तनाचा बघा. म्हणून वक्त्याचं लक्षण सांगितलं. वक्त्याचं लक्षण सांगून त्या ठिकाणी वक्ता विरक्त. भागवताने गोड व्याख्या केली. विरक्तो वैष्णव विप्रो वेदशास्त्र विशुद्ध कृत. वक्त्याची व्याख्या भागवताने गोड केली. वक्त्याचं लक्षण सांगतात, श्रोत्यासाठी नियम सांगतात. काय काय नियम आहेत? बरेच नियम आहेत, अनेक नियम आहेत. कोणते कोणते पदार्थ खाऊ नये, काय काय करू नये. आपण याचा विस्तार गेल्या वर्षी विस्ताराने केला. म्हणून श्रोत्यासाठी काय नियम सांगतात, श्रोत्याने पालन करण्यायोग्य काही नियम सांगतात. आणि गरिष्ठ अन्न खाऊ नये, डाळ खाऊ नये, वांग खाऊ नये, टरबूज खाऊ नये, मुळा खाऊ नये, लसूण खाऊ नये, हिंग खाऊ नये, गाजर खाऊ नये, मादक वस्तूचं सेवन करू नये. कथा श्रवण करत असताना मसुराची डाळ खाऊ नये, जळाल्यालं करपल्यालं अन्न खाऊ नये, शिळा अन्न खाऊ नये, जमिनीवर झोपावं, होईल तेवढं घोंगडीवर बसावं, कोणाच्या आसनावर गादीवर बसू नये, 7 दिवस कोणाला खोटं बोलू नये. काही नियम सांगतात. ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं. ब्रह्मचर्य धर्म सुप्ती पत्रावल्यांच भोजन. पत्रवळीमध्ये जेवलं पाहिजे. कथा समातो भुक्तिंच कुर्या नित्यम कथावृत्ती. कथा श्रवण करत असताना पत्रवाळीच जेवलं पाहिजे. असा बराच काही नियम सांगितले, बराच काही विधी सांगितला. आणि विधी सांगून त्या ठिकाणी भागवताचं शिवपुराणाचं इथे महात्म्य थांबवतात. शिवपुराणाचं महात्म्य थांबवून उद्या आपण शिवपुराणाच्या पहिल्या संहितेला, विद्येश्वर संहितेला प्रारंभ करणार आहोत. उद्या कथा वेळेत होईल, वेळेत सुरू होईल. आणि आपल्याला कथा ही सर्व कथा आणि आपल्या कार्यक्रमाचा सर्वच कार्यक्रम म्हणजे कीर्तन असतील, कथा असेल, सर्व आपल्याला लाईव्ह तुळजाभवानी प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे.
आमचे परमस्नेही परममित्र बाळासाहेबजाई डांगे तुळजाभवानी प्रतिष्ठान आपल्या दहिपळ रोडला तुळजामातेचं मंदिर बांधलं आहे आणि गेल्या 7-8 वर्षापासून गोड कार्यक्रम तेही करतात। यावर्षी माझं थोडं भाग्य कमी पडलं ना, आमचं ठरलं होतं जोपर्यंत जगदंबेला सेवा करून घ्यायची तोपर्यंत ती करील, ज्या दिवशी तिच्या मनात आलं याची आता सेवा बास झाली त्यावेळेला ती पूर्ण विराम देईल, म्हणजे त्या वर्षी। म्हणून कदाचित सावताबाबांना सुद्धा जोपर्यंत इथं सेवा करून घ्यायची तोपर्यंत ती करून घेतील। काय सांगावं, पुढच्या वर्षी त्यांच्या मनात आलं आणि मला दुसरी जर 1,00,000-2 लाखाची आली मी जर तिकडं गेलो तर अर्थ अर्थ लागला तर लागला अर्थ तर असा असा विचार करू नका। म्हणून सावताबाबांना जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत करून घेतील। ही सर्व कथा आपली रोजचे कीर्तनं तुळजाभवानी प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील। आज संध्याकाळी परम आदरणीय परम श्रद्धेय कूट अभंग चिंतन प्रवर्तक श्री गुरु महादेव महाराज राऊत कीर्तन केशरी, महाराष्ट्रात ते पहिले कीर्तन केशरी माझ्या पाहण्यातले याच्या अगोदरचे कोण होते मला माहीत नाही, पण कीर्तन केशरी ही पदवी माझ्या कळण्यामध्ये पहिल्यांदा मी जी पाहिली ती राऊत बाबांना पाहिली आणि त्यांचं आज आपल्याकडे कीर्तन आहे।